राधे राधे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण आग्रा एक्सप्लोअर केला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण मथुरा एक्सप्लोअर करणार आहोत. तर आग्र्याहून 45 मिनिटात 50 किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचलो मथुरा जंक्शनला. मथुरा जंक्शनवरून वृंदावनसाठी तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळून जाईल, पण आपण आधी मथुरा फिरणार आहोत आणि मग वृंदावनला जाणार आहोत. तर मी मथुरा जंक्शनवरून वृंदावनकडे जाणारी शेअरिंग रिक्षा पकडून उतरलो श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरापाशी आणि माझा फेअर गेला 30 रुपीज. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरामध्ये कोणत्याच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि बॅग्स अलाउड नाही. ते तुम्हाला मंदिराच्या बाहेर असलेल्या लॉकर रूममध्ये सबमिट करावे लागतात आणि लॉकर रूमचा चार्ज आहे बॅगसाठी 10 रुपीज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी पर वस्तू 2 रुपीज. तर माझे बॅग आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळून गेले 20 रुपीज. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरामध्ये एक आर्टिफिशियल गुफा बनवलेली आहे आणि त्यामध्ये जाण्यासाठी चार्ज आहे 10 रुपीज. श्रीकृष्ण जन्मभूमीनंतर आपण गेलो कंस किल्ल्याकडे आणि ॲटोचा फेअर पडला 20 रुपीज. ॲटोनी ड्रॉप केल्यानंतर आपल्याला कंस किल्ल्याकडे जाण्यासाठी 400 ते 500 मीटर चालत जावे लागते आणि तुम्हाला इथे बोटिंगद्वारेही एक ऑप्शन आहे. यमुना आरती आणि द्वारकाधीश मंदिर याचा टायमिंग 7 वाजता आहे. मला 5 मिनटं लेट झाल्यामुळे मला द्वारकाधीश मंदिरमध्ये एंट्री नाही मिळाली. मग मी तसाच पुढे विश्राम घाटाकडे गेलो. यमुनेसाठी आरती मिळाली मला 10 रुपयाला आणि यमुनाला आरती अर्पण करून मी निघालो वृंदावनकडे. मी आसपासचे दुकाने बघत आणि चाटचा टेस्ट घेत चालतच श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंत गेलो. तर श्रीकृष्ण जन्मभूमी ते प्रेम मंदिर वृंदावनपर्यंत तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळून जाईल आणि ॲटोचा फेअर आहे 40 रुपीज. प्रेम मंदिरचं टायमिंग हे 8 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे मला नाईटचा व्ह्यू मी गेटमधूनच बघितला आणि इथून पुढे रूम बघायला सुरुवात केली. इथे रूमचे ऑप्शन भरपूर आहेत, त्यामुळे तुम्हाला जिथे स्वस्त पडेल तिथं तुम्ही रूम घ्या. मला बार्गेनिंग करून रूम मिळाली 350 रुपीजमध्ये आणि असा आपला मथुरा ते वृंदावन स्टेपर्यंतचा खर्च गेला 450 रुपीज. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वृंदावन एक्सप्लोअर करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राधे राधे.